नमस्कार, गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। अर्थातच मी गणेश साखरे। आजचा आपला व्हिडिओ आहे दर्यापूर उबाटा शिवसेनेमध्ये जो गृहकलह चालू आहे तो सुनील पाटील डिके तालुका प्रमुख आणि युवा सेनेचे अंकुश पाटील कावटकर जे जिल्हा प्रमुख आहेत यांच्यामध्ये अंकुश पाटलाचे एकूण आहेत महिला आघाडी म्हणजे विजय अडव यांच्या नेतृत्वात तालुक्यात आणि जिल्ह्याचं नेतृत्व जात आहे ते अलका पारडे यांच्यामध्ये। म्हणजे दर्यापुरात असे दोन गुट आहेत, त्या दोन गुट एकामेकाच्या बॅनरवरती एकामेकाचे फोटो टाकत आहेत। म्हणजे अंकुश पाटील कावटकर यांचे फोटो सुनील पाटील डिके यांच्या गटाच्या बॅनरवर नसतात आणि सुनील पाटील डिके यांचे फोटो अंकुश पाटील कावटकर यांच्या गटाच्या बॅनरवर नसतात। हे इथपर्यंत ठीक होतं, पण आज ते लोन आमदारावरही येत आहे। कारण आज पंकज रेखे जे उबाटा सेनेचे सुनील पाटील डिके यांच्या गटाचे उपतालुका प्रमुख आहेत त्यांचा आज वाढदिवस, आणि या वाढदिवसावर अचानक मला ते बॅनर दिसलं। कारण पहिल्यांदा ते एकामेकाचे फोटो टाकत होते तिथपर्यंत ठीक होतं, पण आज मला पंकज रेखे यांच्या बॅनरवर जो मी प्रोटोकॉल पाहिला, एकाकडून अरविंद सावंतकडून सुरुवात जर केली तर तिकडून तालुका प्रमुख म्हणजे सुनील पाटील डिकेच्या नंतर गजानन लवटे जे आमदार नवनियुक्त आमदार आहेत त्यांचा फोटो येते। म्हणजे तो तिथे प्रोटोकॉल चुकल्यासारखा वाटतो। आणि गजानन लवटेचेकडून जर फरक सुरुवात केली तर गजानन लवटेचेकडून सेकंडवर सुनील पाटील डिके येतात आणि बाकीचे मोठे मोठे तिथे मागे येतात। पण एक विषय येतो की हे बॅनर छापल्यानंतर मी जेव्हा पंकज रेखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी फोन केला आणि त्यांना हे विचारपूस केली की बा हे बॅनर कसं, तर ते म्हणतात, त्यांचं असं म्हणणं होतं की बा बाकी ज्या मुलांनी टाकलं ते त्यांची जबाबदारी। पण माझं असं म्हणणं येतंय की पंकज रेखे हे उबाटा सेनेचे उपतालुका प्रमुख आहे आणि ते सर्वात मोठी त्यांच्यावर जबाबदारी आहे तालुका प्रमुख नंतर। मग ते जर अशा बॅनरवर लक्ष न देता ते फॉरवर्ड करत असतील, म्हणजे असा बेजबाबदार उपतालुका प्रमुख हा आपल्या दर्यापूर तालुक्याला मिळाला आहे काय? जसं शहर प्रमुख प्रमोद भाऊ टेवरे यांच्याकडे इलेक्शनच्या वेळेस उद्धव साहेब गेल्यावर सुद्धा ते ऍक्टिव्ह झाले नाहीत, कारण ते मुळातले शिवसैनिक नव्हतेच। त्यांच्यावर शहर प्रमुख पद हे लादले गेलेलं होतं। ते शहर प्रमुख त्यांना कोणी दिलं तो भाग वेगळा, पण जसे ते आमदारकीचे कॅन्डिडेट होते आणि त्यांची आमदारकीचं तिकीट हे गजानन भाऊ लवटे यांना देण्यात आलं, तेव्हा त्यांनी शिवसेने तिथून ते कुठंच ऍक्टिव्ह झाले नाहीत। अजूनपर्यंत ते बॅनरचे बाहेर आहेत आजच्या आणि शिवसेनेचे बाहेर आहेत। म्हणजे असे नियुक्त करताना बेजबाबदार लोकांना त्या नियुक्त केल्या गेल्या। पण याकडे ज्या वरिष्ठ जे आहेत म्हणजे जिल्हा प्रमुख अरुण खराटे असो की जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि उपनेते सुधीर भाऊ सूर्यवंशी असो, हे या सर्वांमध्ये डोळे झाक करत आहेत का यांनाही दोघांना हेच पाहिजे की इथे दर्यापुरात कलह झाला पाहिजे, त्यापासून यांना कुठं फायदा होत असेल का? कारण खराटे यांनी सुनील पाटील डिके हे पक्ष सोडून गेले होते, पण ते अपक्ष निवडून आले। त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी सुनील पाटील डिके यांना तालुका प्रमुख दिलं। ती गोष्ट चांगलीच झाली होती, कारण सुनील पाटील डिके हे अपक्ष जर निवडून येतात त्यांची ताकद त्या तालुक्यात आहे, हे त्यांनी चांगलं केलं होतं। पण आता जे प्रकार इथे घडून राहिले यावर सुनील खराटे हे लक्ष का केंद्रित करत नाही? का त्यांचं बडनेऱ्यामध्ये डिपॉझिट जप्त झालं, फक्त 7,000वर ते लटकले म्हणून त्यांचं शिवसेनेतून मन निघालं का? अंकुश पाटील कावटकर हे सुधीर सूर्यवंशी यांच्या जवळचे आहेत म्हणून या कलाकडे ते लक्ष देत नाही? असे अनेक प्रश्न या दर्यापूर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये भ्रमित करत आहेत। पण आज हे प्रकरण एवढं वाढलंय की सुनील पाटील डिके यांच्यानंतर गजानन लवटे म्हणजे आमदार, ती शिवसेनेचे 20 आमदार आहेत, त्यामधला एक म्हणजे त्या नेत्याची पॉवर किती, आज त्याला त्या प्रोटोकॉल मधून डावलण्यात आलं
यामध्ये सुनील पाटलाची गलती नसेल, कारण सुनील पाटील सहसा त्या सोशल मीडियावर जास्त नसतात. पण हा कुठेतरी संदेश सुनील पाटलापर्यंत पोहोचायला पाहिजे होता की ही गलती अशी झाली. मी 2-3 जणांना जबाबदार व्यक्तींना फोन लावले की हे चुकल्यासारखं वाटलं, तर त्यांनी ते तकलाद उत्तर दिले. मग हे जर असेच प्रकरण होत असतील तर आज दर्यापूर तालुक्यात सेना, महाराष्ट्रात जी सेनेची परिस्थिती झाली त्याचे लोन हे दर्यापुरात पोचल्यावर सुद्धा हे नेते त्यामधून अनुभव जर घेत नसतील किंवा अनुभव त्यांना येत नसेल, तर या नेत्यांना सुद्धा असं वाटतंय का की शिवसेना, उभाटा सेना ही संपुष्टातच आली पाहिजे. खरंच गजानन लवटे सारख्या आमदाराला तिथं जर प्रोटोकॉल मधून बाद केले जात आहे की त्याला एक तुच्छ वागणूक देते, हे हेतू पुरस्पर होत असेल का? मला शिवसेना, जी परिस्थिती शिवसेनेची म्हणजे झालेल्या उभाटा गटाची, याबद्दल फार मनाला वेदना होतात. कारण मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहो. कुठेतरी मनाला वाटतंय का शिवसेना ही एकसंघ झाली पाहिजे. अजूनही शिवसेना उठून उभारी घेतली पाहिजे. उद्धव साहेबांनी ज्या गलत्या केल्या असतील तो भाग वेगळा, पण आज तालुका पातळीवर जर शिवसेनेची अशी परिस्थिती होत असेल तर या नेत्यांनी कुठेतरी यामधून उपदेश घेतला पाहिजे आणि उद्धव साहेबांचे हात बळकट कसे होतील हे मनात विचार आला पाहिजे. तुम्ही एकामेकाचे वर्चस्वासाठी लढता तो भाग वेगळा, तुम्ही एकामेकाचे फोटो टाकत नाही तो भाग वेगळा. हे प्रत्येक पक्षात आहे, मग ते काँग्रेस असो, उभाटा गट असो, शिंदेचा गट असो की बीजेपी असो का राष्ट्रवादी असो, पण हे लोन इथपर्यंत जायला पाहिजे नाही आणि नेत्यांनी इथपर्यंत दुर्लक्ष करायला पाहिजे नाही की आमदाराचा फोटो हा तालुका प्रमुखाच्या मागून टाकला जातो. पत्रकारांचं एक काम असतं की ज्या चुका होतात त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. शिवसेना अभंग झाली पाहिजे हा विचार आहे. शिवसेनेतून कोणी राष्ट्रवादीत जाऊ नये, दुसऱ्या पक्षात न जाता आपली शिवसेना एकसंघ राहावी आणि नेत्यांनी एकत्र व्हावं ही माझी सुद्धा इच्छा असते. आमचं पत्रकारांचं काम असतंय की घडलेल्या गोष्टी हे जनतेपर्यंत नेणं, पण कोणाला जर त्यामधून बेकार वाटत असेल तो भाग वेगळा असते. मी सूत्रांच्या माहितीनुसार मागच्या वेळेस व्हिडिओ टाकला, त्याबद्दल मला फोन आले. आता काही जणांचे दादागिरीचे फोन आले, पण हे चुकून विसरून जा. दादागिरीने दबणारा गन्नाका फन्ना युट्यूब चॅनलचा हा मी गणेश साखरे नाही, कारण माझं हे सटकलेलं असते, म्हटलं माझी की जागेवर नसते, म्हणून दादागिरीची भाषा माझ्याजवळ वापरायची नाही. पुढचा व्हिडिओ राहणारा आपला बच्चू कडू आणि आता माझी सटकली या पिक्चरचे जसे डायलॉग पिक्चरमध्ये तसेच प्रवीणभाऊ तायडे ते 3 फुटाचा बेट तेल म्हणजे प्युअर बिलकुल गोराडी भाषेत त्यांनी ते बच्चू कडूच्या कार्यकर्त्याला चॅलेंज दिलं. तो व्हिडिओ राहणार. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करत राहा. आपलं चॅनल, आपलं वराडी चॅनल, आपल्या मातीचं चॅनल, गन्नाका फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे, माऊली धांडे, तालुका दर्यापूर. धन्यवाद.